तर, सावधान सती. आज आपल्याला थोडा उशीर झाला. थोडा म्हणजे जवळपास 5 मिनिट उशीर झाला. हम्म. आधी आपण काय करू, गाथेकडे वळूया. आज आपण बुद्ध वग्गातली 12वी गाथा, 12वी, 13वी आणि 14वी गाथा याच्यामध्ये एकत्र अनुवाद केलेला आहे. परंतु हे सगळेच मोठाले विषय आहेत 3 गाथांमधले. तर आपण पाहूया. आजच सगळे पूर्ण होणार नाही. 3 गाथांचा तो संच आजच आपला पाहून होणार नाही, परंतु आपण किती शक्य होते ते पाहूया. बुद्धवग्गातली 12वी, 13वी आणि 14वी गाथा. आणि क्रमशः 190, 191 आणि 192 धम्मपदातली गाथा. यो च बुद्धं च धम्मं च संघं च शरणं गतो चत्तारि अर्य सच्चानि सम्मप्पय्याय पश्यति. दुःखं दुःखसमुत्पादं दुःखस्य च अतिक्रमं आर्यठङ्गिकं मग्गं दुःखोपशमगामिनं एतं खो शरणं खेमं एतं शरणं उत्तमं एतं शरणमागम्य सब दुःखापमुच्यते. याचा एकत्रित अर्थ असा दिलेला आहे की ज्याने बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय घेतलेला आहे, जो 4 आर्य सत्य म्हणजे दुःख, दुःख समुदय म्हणजे दुःखाची उत्पत्ती, दुःखाचा नाश आणि दुःखाचा नाश करणारा अष्टांग मार्ग म्हणजे दुःख निरोधगामिनी पटिपदा, अष्टांग मार्ग सम्यक प्रज्ञेने पाहतो, त्याची ही शरणागती कल्याणकारक कल्याणकारक आहे आणि हाच उत्तम आश्रय आहे. हाच आश्रय घेऊन मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो. कालच्या ज्या गाथा आपण पाहिल्या ना, त्याला हे उत्तर आहे की आपल्याला, मनुष्याला कोणतंही शरणस्थान म्हणजे कशाच्याही आश्रयाला जा, भयामुळे, दुःखामुळे, आपण असुरक्षिततेमुळे आपण कशालाही शरण जा. गाथांनुसार पर्वत गुहेत जा, नाहीतर वनामध्ये राहा, नाहीतर उद्यानामध्ये राहा, नाहीतर एखाद्या मोठ्या वृक्षाचा आश्रय घ्या, नाहीतर चैत्य जे गुफेमध्ये असतात ते चैत्य, कुठलाही आश्रय घ्या. त्यानं कधी भय कमी होत नाही, दुःख कमी होत नाही आणि ते उत्तम आश्रयस्थान नाही, कारण असा आश्रय दुःखापासून मुक्ती देत नाही. अशा अर्थाची काल आपण गाथा पाहिली. मग कुठं आश्रय, कुठं आहे मग माणसाचं शरणस्थान कुठं आहे नेमकं? त्याचं उत्तर आजच्या गाथांमध्ये आहे. अशाच अर्थाची आपण शरणत्ययन घेत असतो. अशाच अर्थाचं आपण शरणत्ययन घेत असतो. नथ्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतो मे जयमंगलं. नथ्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं किंवा नथ्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं, अशा अर्थाचा आपण शरणत्ययन घेत असतो. तर त्याचा अर्थ हाच आहे की मला दुसरं कुठलंही
शरणस्थान नाही, कुठलंही आश्रयस्थान नाही. बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्माच्या मार्गावर चालणारे लोक कुणी असोत, तो संघ असा आधुनिक अर्थ आपण त्याचा लावला पाहिजे. असं बुद्ध धम्म संघ आपल्यासाठी आश्रयस्थान आहे, शरणस्थान आहे, दुःखमुक्तीचं स्थान आहे, भयमुक्तीचं स्थान आहे. अशा अर्थाचं ते शरणतयन पण आहे. आणि त्याचा अर्थ काय? कसं काय भयमुक्त किंवा तणावमुक्ती किंवा दुःखमुक्ती कशी काय मिळू शकते बुद्धांमुळे, धम्मामुळे? त्याच्यासाठी आपल्याला बुद्ध म्हणजे काय हे लक्षात घ्यावं लागतं. आणि आपण सती, जागृती, आत्मभान या संदर्भात आपण पाहतो की बुद्ध म्हणजे परिपूर्ण सतीची किंवा परिपूर्ण जागृतीची अवस्था आहे. सम्मा संबुद्ध आपण म्हणतो ना, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, किंवा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. तर संपूर्ण जागृत अवस्था म्हणजे बुद्ध. आणि आपल्या संदर्भात आपला थेट जो संबंध पोहोचतो तो सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याशी. त्याच्यामुळे आपल्याला बुद्ध म्हटलं की आपण सिद्धार्थ गौतम बुद्ध असा थेट संदर्भ लावतो. परंतु सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्व प्राप्ती झाली आणि त्यांनी ती लोकांपर्यंत पोहोचवली, म्हणून त्यांचा संदर्भ, ऐतिहासिक संदर्भ आपण घेत असतो. परंतु बुद्धांनीच हे सांगितलेलं आहे की अशी जी संपूर्ण जागृतीची म्हणजे बुद्धत्वाची म्हणजे अरहत पदाची किंवा निर्वाणाची प्राप्ती ही कोणत्याही जागृतीसाठी तो शब्द आपण सतीमध्ये पाहतो. असं इतरत्र काही ठिकाणी म्हटलंय, परंतु आपण स्पष्टच आता ती गोष्ट अनुभवातूनही आपण ती गृहीत धरतोय की सती म्हणजेच जागृती आहे. तर बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, या जागृतीसाठी जो प्रयत्न करेल त्याला सती संप्रजन्य असं पण म्हटलेलं आहे. सती संप्रजन्य, सती पठ्ठान किंवा बुद्धांचा अंतिम संदेश जो आहे, अप्पमादेन संपादेथ. अप्पमाद म्हणजे पण अप्रमाद म्हणजे प्रमादरहित अवस्था, म्हणजे भानावर असलेली अवस्था, जागृत अवस्था. हा त्यांचा अंतिम संदेश पण आहे. तर बुद्धांनी असं सिद्धार्थ गौतमांच्या शिकवणीत असं येतं की जो प्रयत्न करेल त्याला हे प्राप्त होईल. ज्याला आधी समजेल हे काय आहे, बुद्ध धम्म संघ काय आहे, हे ज्याला समजेल तो बुद्धत्व प्राप्ती करील. म्हणजे त्याला दुःखमुक्ती मिळेल, तणावमुक्ती मिळेल, भयमुक्ती मिळेल, यातनामुक्ती मिळेल. त्याला निब्बाण प्राप्त होऊ शकतं. तो अरहत बनू शकतो, बुद्ध बनू शकतो. म्हणजे बुद्ध ही अवस्था आहे. ही एक जागृत अवस्था आहे आणि जागृतीमुळे मिळणारी निर्वाण अवस्था आहे किंवा दुःखमुक्ती आहे, तणावमुक्ती आहे. आणि हा सगळा प्रॅक्टिकल मामला आहे. हा केवळ अभ्यासाचा किंवा पठणाचा मुद्दा नाही, हा ज्ञानाचा मुद्दा नाही, हा प्रॅक्टिसचा मुद्दा आहे, हा साधनेचा मुद्दा आहे. आणि त्याचा संबंध या क्षणाशी आहे.
दुःख 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 आपण म्हणतो, तणाव तणाव ताण, विचलन, हे कधी अनुभवाला येतं? ते कधी येऊ शकतं? आता या क्षणी येऊ शकतं. म्हणजे या क्षणातल्या अनुभवाशी बुद्धाचा संबंध आहे, जागृतीचा संबंध आहे. आणि या क्षणातल्या अनुभवाशी, जे अनुभव आपण धम्मामध्ये पाहतो, धम्म या संज्ञेमध्ये पाहतो, ज्या काही आपल्या या मनोकायिक अस्तित्वामध्ये, आपल्या कायेमध्ये, आपल्या जाणीवांमध्ये, वेदनांमध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये ज्या काही घडामोडी या क्षणात घडत आहेत आत्ता, त्याचं भान, त्याची सती, म्हणजे सती संप्रजन्य. संप्रजन्य म्हणजे वर्तमानात या क्षणात जे जे निर्माण होतं त्याचं भान, त्याची सती या क्षणात. आणि ते काही ना काही चालूच असतं. आपण जिवंत आहोत म्हणजे काही ना काही चालू आहे. आपण जिवंत आहोत म्हणजे या क्षणात काहीतरी चालू आहे. त्याचं कारण आपल्या आधीच्या अनुभवात दडलेला असेल, भूतकाळात दडलेला असेल, आपल्या मेमरीत दडलेला असेल, किंवा या क्षणात पण ते असेल. म्हणजे आता थोडस 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 गरम होत आहे थोडस. ते गरम होण्याचं कारण म्हणजे आता माझ्यासाठी इथे बंद खोलीमध्ये बसलोय, आणि इथे हे बंद ठेवावं लागतं जरा आवाजासाठी. फॅन बंद आहे, फॅन चालू करतो थोडा, म्हणजे जे थोडस गरम आहे, तो माझा आत्ताचा अनुभव आहे. आणि आता मी थोडा फॅन लावला तर थोडं कूल वाटेल, थोडं थंड वाटेल. गरम मला नको आहे आणि थंड मला पाहिजे. गरम असेल तर थोडं माइंड स्थिर होत नाही. गरम होते याकडे लक्ष जातं, ते नको आहे. थंड मला पाहिजे, थोडं कूल मला पाहिजे, हवा पाहिजे, पाहिजे तिकडं लक्ष जातं. आता ते मिळालं, मग जरा बरं वाटलं. गरम होत होतं, हा ते नको. तर म्हणजे या वर्तमानातच आपल्याला हे सगळे अनुभव येतात, आणि तिथल्या तिथंच सुखदुःखाची निर्मिती आहे, जागेवरच. आणि त्याच्यामध्ये सारखे बदल होत राहतात. तर हे आपण जेव्हा या क्षणात वर्तमानात सतीने पाहतो, जागृतीने पाहतो, ते सती संप्रजन्य. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला होणारा त्रास कुठलाही असो. आता हा उदाहरणार्थ एक त्रास मी आता थंड आणि गरमचा सांगितला, त्रास आणि त्रासमुक्ती. तर तो त्रास तर फक्त उष्णतेचा किंवा गरम याचा त्रास नाही, तो मला नकोचा जो त्रास आहे तो जास्त आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे मानसिक उष्णता जणू काय. म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती आणि मनानं त्या परिस्थितीकडून ठेवलेल्या अपेक्षा, की हे नको मला आणि ते पाहिजे. उष्णता नको, थंडावा पाहिजे. तर एकात दुःख आणि दुसऱ्या सुख, आणि ते दोन्ही टिकून राहत नाही परत. असं ते चाललेलं आहे. आज आपल्याला सुरुवात करायला उशीर झाला, आपलं सत्र सुरुवात करायला उशीर झाला, त्याच्याकडे थोडंसं येतो. आणि हा प्रॅक्टिकल अनुभव म्हणून सांगतो, हा आपल्या अभ्यासाचा पण भाग आहे. तो सतीशी संबंधित आहे, सती संपर्जन्याशी संबंधित आहे. रात्री 11:30 वाजता मी प्रवास करून आलो, मनमाडला गेलो होतो.
आणि 11:30ला मी बसमधून उतरलो. घरी येईपर्यंत आणि झोपी जाईपर्यंत 12 वाजले. आणि सकाळी लवकर उठायचा मी प्रयत्न केला. म्हणजे गजर लावला होता. 6चा गजर लावला होता. इकडे तिकडे वेळ जायला नको म्हणून 6चा गजर लावला. परंतु 6:10 पर्यंत मला वाटलं की नाही, अजून झोप झाली नाही, थकवा कमी झाला नाही. थकवा याच्यामुळे होता की काल मी जवळपास सकाळी 10 ते रात्री 12 म्हणजे 14 तास मी सर्वसाधारण प्रवास आणि धावपळीत होतो. आणि ऊन पण होतं काल थोडं मनमाडमध्ये. तर उन्हात जास्त नाही फिरलो, परंतु उष्णता होती. आणि 12, 14 आणि झोपी जाईपर्यंत 15, असं जवळपास 15 तास मी धावपळीत होतो. आणि नेहमीसारखी झोप पण झालेली नाही आणि विश्रांती पण नाही. काल नेहमीसारखी विश्रांती नाही. प्रवास हा आदळआपटीचा होता थोडा, कारण आपला रस्त्याची बरीचशी कामं चालली, विकास कामं. आणि आदळआपटीचा रस्ता होता. परंतु आजकाल लाल पऱ्या चांगल्या असतात. काही गाड्या चांगल्या आहेत एस-टी महामंडळाच्या. जाताना येताना मला दोन्ही लाल पऱ्या चांगल्या मिळाल्या, एस बस. आणि तेवढा मला तो प्रवास जाणवला नाही आदळआपटीचा. पण आदळआपट राहिली. धूळ होती, उष्णता होती, प्रवास चालू होता, विश्रांती नाही. आणि अशाच्यात परत येताना मला अशी अपेक्षा होती का या रस्त्यावर नगर मनमाड रोडवर साधारण त्या राहुरीच्या पुढे तास दीड तास जो तास दीड तासाचा एक 40-45 किलोमीटरचा जो टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये संध्याकाळी प्रचंड गर्दी असते, प्रचंड ट्रॅफिक जाम असते. मोठ्या गाड्यांची, ट्रकांची आणि कंटेनर वगैरे यांची नेहमीच गर्दी असते तिथे. आणि 1 तासाच्या प्रवासामध्ये 2 तास जातील का 3 तास जातील का 4 तास, याचा काय भरोसा नाही. असा तो अं, काल मला अपेक्षा होती की आपण काही 11 पर्यंत घरी पोहोचू शकणार नाही, आपल्याला खूप उशीर होणार असं वाटलं मला. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे जो अं, जो हे माल इकडे तिकडे पोहोचवण्याचा, ट्रकांनी किंवा कंटेनरने इकडे तिकडे पोहोचवण्याचं ते प्रमाण कमी झालं. ते म्हणजे त्या ट्रका काल दिसल्या नाही जास्त वाहतुकीवर. तो म्हणजे ते यातायातीवर तो परिणाम झाला, हा युद्धाचा परिणाम डेफिनेटली. तर त्याच्यामुळे फार थोड्या गाड्या होत्या अगदी, आणि गाडी सरळ आली. मग त्याच्यामुळे गाडी सरळ आली, पण मला असं वाटलं की आपण 1-2 तास तरी ट्रॅफिकमध्ये आपण अडकणार. पण तसं काही झालं नाही, म्हणून मी जरा लवकर 11:30 मी गाडीतून खाली उतरलो. आणि मग मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 झोपी गेलो आणि सकाळी उठलो. तर सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा अम, क्षणभर असं वाटलं, म्हणजे किंवा आधी जास्त वाटलं असतं मला. आज नाही वाटलं जास्त, पण नेहमी काय, जाऊ दे आता, थकलो आपण आणि आता जरा झोपलंच पाहिजे. आज सुट्टी घेऊ, आज काही नाही काम करायचं, आज पडून राहू 8 वाजेपर्यंत वगैरे, असं असं नेहमी पूर्वी व्हायचं. असे प्रवास बऱ्याच वेळा घडले. आणि बऱ्याच वेळेला तो प्रवासाच्या त्रासापेक्षा मानसिक त्रास जो आहे, की आपला प्रवास झालाय आणि आपली दगदग झाली आणि आपली झोपमोड झाली आणि आता आपण थकलो. हे थकण्यापेक्षा मानसिक थकवा
जास्त असायचा आणि त्या थकव्याने जास्त थकवा यायचा. तर कालच्या दिवसभराच्या प्रवासानं, आदळ आपटीनं, धुळीमुळे, उन्हामुळे, गरमीमुळे आदळआपट होऊन पण मानसिक आदळआपट नाही. थकवा आहे शरीरामध्ये, झोप पण पूर्ण झाली नाही, तुम्हाला जाणवत असेल. झोप पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे थोडंसं एक आहे मानसिक थकवा, शारीरिक थकवा पण आहे आणि थोडंसं झोप न झाल्यामुळं एक थोडासा आहे जरा, ती गुंगी, झोपेची गुंगी ज्याला म्हणतात ती आहे. परंतु आपल्या प्रॅक्टिसमुळं, सती संप्रजन्याच्या प्रॅक्टिसमुळं हा सगळा त्रास आपण, याचा परिणाम असा आहे की हा सगळा त्रास आपण खंतीमध्ये जातो, म्हणजे सहनशीलतेमध्ये जातो. खंती परमं तपो तितिक्षा, आपण एक गाथा पाहिली मागे, 6वी गाथा. आज आपण 12, 13, 14 पाहतोय. 6वी गाथा आपण खंती परमं तपो तितिक्षा. सहनशीलता हे मोठी प्रॅक्टिस आहे, तप आहे, साधना आहे. तर हे सहनशीलतेमुळे काय होतं की शारीरिक किंवा मानसिक त्रास हा आपला पूर्ण मानसिक त्रास बनत नाही. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास हा जास्त त्रासदायक असतो. म्हणजे जसं कालचं हे पाहिलं, कालच्या गाथेचा संदर्भ घेतला तर भयापेक्षा मानसिक भय जास्त. भयकारक परिस्थिती असेल, परंतु मनाचं भय मोठं असतं आणि ते जास्त फक्त वाटणं की फार फार कठीण परिस्थिती आहे. तर भय म्हणजे आपलं आता काही खरं नाही. ते वाटणं जे आहे, हे वाटणं जास्त त्रासदायक होतं. तर कालचा जो प्रवास आणि प्रवासाचा जो काही परिणाम आहे, कमी विश्रांतीचा, कमी झोपेचा, तो जाणवतो. पण मला तो एक म्हणजे सांगायला चांगलं वाटेल की आपली प्रॅक्टिस जी आहे, ही प्रॅक्टिस आपल्याला गाफील होऊ देत नाही. प्रॅक्टिस आपल्याला आपल्या नेहमीच्या कामात विरोध करत नाही. अर्थात आपल्याला शरीर थकलंय आणि झोप नाही, तर ते विश्रांती घेतलीच पाहिजे. विश्रांती कधी ना कधी घेतलीच पाहिजे. ती जर घेतली नाही, तर बुद्धांनी एक त्याला उपमा दिलेली आहे. वीणा वीणा किंवा जे तंतुवाद्य जे असतं ना, ते तंतुवाद्य सुरात लावायचं असेल तर ते योग्य प्रकारे ताणलं गेलं पाहिजे. तारेला जो ताण आहे, किंवा आपण वाद्य लावतो, तबला लावतो, तबला तबला जो लावतो तो, त्याचं ते पान, ज्याला ते तबल्याचं डग्याचं चमडं जे म्हणतो, त्याला जे ठोकतात ते, तर ते योग्य प्रकारे ते त्याला ताण दिला पाहिजे. खूप कमी ताण पडला तर ते बदबद वाजणार. खूप जास्त ताण दिला तर ते जास्त, काय म्हणतात तो, सूर उंचावणार. आणि खूपच ताण दिला तर ते फाटून जाणार. किंवा तार जी आहेत, तुमच्या विण्याची तार म्हणा, नाही तर तंबोऱ्याची तार म्हणा, किंवा तुणतुण्याची तार म्हणा, जास्त ताणली तर ते तुटते, कमी ताणली तर ती सुरात वाजणार नाही. तर बुद्धांनी ती उपमा दिलेली आहे की जर आपण ताण आहे आणि ताणात आणखीन ताण घेतला, म्हणजे शरीराचा त्रास आपण दुर्लक्षित केला. सहन करणं ही गोष्ट वेगळी. सहन काही मर्यादेपर्यंत आपण सहन करू शकतो आणि त्या शरीराचा त्रास हा आपला मानसिक त्रास बनत नाही, किंवा कुठलाही आजार असेल.
कुठलंही दुःख असू द्या, कुठलंही दुःख, कारण हा दुःखमुक्तीचाच विषय आहे. निब्बाण म्हणजे दुःखमुक्तीचा विषय आहे. कोणतंही दुःख असो, छोटा असो मोठा असो, त्याच्यात हा याचा थकव्याचा आणि विश्रांतीचा जो मुद्दा आहे. समजा मग आता थकवा आहे, विश्रांतीची गरजच आहे, मला दम निघत नाही आता, समजा बसायला किंवा झोप पाहिजे, तर काही वेळानं मला ते विश्रांती शरीराला दिलीच पाहिजे. नाहीतर मग तार तुटते. म्हणजे काय, त्याचं रूपांतर मोठ्या आजारामध्ये होतं. शरीराला योग्य विश्रांती आपण दिली नाही, आळसातली विश्रांती नाही, गरज म्हणून विश्रांती, ती विश्रांती दिली नाही, तर मग त्याचे दुसरे साईड इफेक्ट होतात पुढे. कारण शरीर हे एखाद्या त्याचा म्हणजे जिवंत मशीन आहे. ती मशीनला तेवढंच काम ती करू शकते जेवढी तिची क्षमता आहे. त्याच्या पलीकडे जर ते झालं तर मग ती काय म्हणतात, काम काढते. मशीन कोणती गाडी किंवा कुठली, त्याला क्षमतेच्या बाहेर ती गेली तर मग ती काम काढते. तसं शरीर पण क्षमतेच्या बाहेर, तुम्ही इच्छाशक्तीच्या बळावर त्याच्यावर जर अन्याय केला तर मग ते काम काढतं. आणि ते काम म्हणजे आपले आजार आहे. पण जोपर्यंत काम काढत नाही तोपर्यंत आपण त्याचा त्रास, काम काढल्यावर जास्त त्रास असतो, परंतु काम काढायच्या आधी पण त्रास असतो. तेवढा त्रास आपण सहनशीलतेनं, सतीनं, सतीतून ती सहनशीलता येते. आणि सती जे आहे हे आपण कायेमध्ये उतरून ते करतो. वेदना, सुख दुःख, जसं आता हे ताण, प्रवासाच्या ताणाच्या यातना, म्हणजे हे वेदना, दुःख वेदना, ताण, टेन्शन, झोप नाही, झोप नसली की आपण लगेच मग झोपून जातो. कधी कधी आपण थोडं त्याची सती ठेवली तर त्याचा तेवढा त्रास नसतो. नंतर मग एक लिमिट संपलं, मर्यादा संपली की मग ते झोपणं गरजेचंच असतं, विश्रांती गरजेचीच असते. तर हा जो सतीचा मुद्दा आहे, ही आपल्या कायेशी कनेक्टिव्हिटी आहे. कायेची सावधानता आहे, सती आहे, कायानुसती. आणि काया ही जिवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेदना आहेत, जाणीव आहेत, सुख दुःख, फिलिंग्ज आहेत. आणि फिलिंग ज्या आहेत ना, ह्या वेदना ज्या आहेत, जाणीवा, हाच सुखदुःखाचा आधार आहे. आणि दुःखमुक्तीचा पण जे काही ते सती संप्रजन्य जो आहे, वर्तमानातलं आत्ताचं सती संप्रजन्य, हे आत्ताचं काम आहे. या क्षणातलं शरीर जसं आहे तसं आपलं, आपल्या वेदना, जाणीवा जशा आहेत तशा. चित्त म्हणतं नको नको आता, बस झाला आता, एकतर काम नकोच करायला, आणि केलं तर लवकर आवरून घ्या, आटोपून घ्या, आणि चला पटकन काहीतरी खाऊ आणि झोपून जाऊ, किंवा नको आता काही करायला, नको हालचाल नको करायला, पडून राहू आता. ही मनाची मागणी, चित्ताची मागणी, ते पाहिजे. आता विश्रांती पाहिजे, म्हणजे ताण नको, आणखीन ताण नको. जसं हे उष्णता पाहिजे नको आणि थंडावा पाहिजे, तसं आता शरीराचा ताण नको, विश्रांती पाहिजे. तर त्याला जर, तो जर मानसिक थकवा असेल तर मग ती विश्रांती म्हणजे तो माणूस आपण, म्हणजे तो माणूस म्हणजे आपण सुद्धा त्या थोड्याशा थकव्यानं किंवा थोड्याशा झोपमुळेनं आपण आळसात झोपू, तो आळस आहे, ते जडत्व आहे. मानसिक थकवा हा आळस आहे, जडत्व आहे. मनाला थकल्यासारखं वाटणं, मनाला यातना वाटणं, प्रत्यक्षातल्या शरीराच्या यातना आहेत, मनाच्या यातना आहेत,
परंतु चित्त जे आहे, पाहिजे नको विश्रांतीचा विश्रांतीची गरजही असते आणि विश्रांतीचा लोभ पण असतो. विश्रांती मिळाली नाही तर माणूस चिडचिड पण करतो आणि त्याचा द्वेष असेल तर तो नकोच म्हणतो. नाही, मला काहीच नाही करायचं, मी नाही, मला आता मूड नाही, मी फार थकलेलो आहे आणि माझी फार जागरण झाले आणि आता मला बाकी काही करायचं नाही, काही सांगूच नका किंवा मला नाही. आणि तसं शक्य झालं तर माणूस मग ते सगळी कामं सोडून देतो आणि पडून राहतो. तो हा जो मानसिक थकवा, ज्याला थिनमित्त म्हटलेला आहे, उद्धच्च कुकुच्च म्हणजे थिनमित्त म्हणजे आळसात जाणं, निष्क्रिय होणं, किंवा मग अतिउत्साहामध्ये ते तार ताणायची ती इच्छाशक्ती जर फार हे असेल, तीव्र असेल, तर मग ते तार ताणतो. आणि हे आपलं बऱ्याचदा लोभामुळं, द्वेषामुळं आपण हे शरीराची तार ताणली जाते, मनाची तार ताणली जाते चित्तामुळे. चित्त हा मनाचा एक भावनिक भाग आहे. तो अपेक्षांचा आहे, इच्छांचा आहे, लोभद्वेषाचा आहे. आणि लोभद्वेष हे म्हणजे तृष्णा, हे दुःखाचं कारण आहे, यातनांचं, ताणतणावांचं कारण आहे. तर हा जो कारभार आहे आपला, शरीर आणि मनातला, मनोकायिक जो काही कारभार चाललेला आहे जगण्यातला, हा सगळा सतीच्या प्रकाशाखाली जेव्हा येतो क्रमाक्रमानं, श्वासाच्या निमित्तानं कायेशी जोडलं जाणं, कायेत उतरणं, जाणीवा म्हणजे वेदना, सुखदुःख, टेन्शन, प्रेशर, काय असेल ते, अंग दुखणं, झोप नसणं, मानसिक थकवा, डोळे तारवटणं, किंवा आणखीन ते 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 वास्तवच आहे. पण सतीनं त्याच्यामध्ये एक प्रकारची सहनशीलता येते. चित्त जेव्हा पाहिजे नकोच्या संघर्षामध्ये हेलकावे खातं, त्याची सती असेल, चित्तानुसती असेल, तर मग ते हेलकावे कमी होतात. काल आदेश आदेश शेजवळकरांनी काल एक प्रश्न विचारला मनमाडमध्ये, की असा असा त्रास आहे. आदेश आदेशचा प्रश्न होता की असा असा त्रास आहे मित्रांकडून, लोकांकडून. तर त्याच्याशी बोलताना म्हटलं, कोणापासून त्रास आहे, त्रास कोणाला आहे, कोण देतो पेक्षा त्रास कोणाला आहे. त्रास त्रास देणारे कोणी असतील, पण त्रास कोणाला आहे, तर त्रास आपल्याला आहे. मग आपला त्रास आपण कसा कमी करू शकतो? देणाऱ्यांना आपण काही करू शकत नाही, परिस्थितीला, जगाला, लोकांना आपण फार काही करू शकत नाही. पण जिथं त्रास होतो, ज्याला त्रास होतो, ते आपलं चित्त आहे, ते आपलं मन आहे, ते आपलं शरीर आहे, ते आपण आहोत. आणि आपल्याला आपल्यात उतरावं लागतं. आपल्याला लागलेले बाण आपल्याला काढावे लागतात. आपल्याला झालेल्या जखमा आपल्याला दुरुस्त कराव्या लागतात. ती आपली जबाबदारी आहे. कोण जखमा देतो, कोणामुळं काय होतं, हा उंबऱ्याच्या बाहेरचा प्रश्न आहे. परवा आपण जे म्हटलो, उंबऱ्याच्या आतला प्रश्न हा आपला प्रश्न आहे. उंबऱ्याच्या बाहेरचा प्रश्न म्हणजे लोक, परिस्थिती, त्याला आपण काही करू शकत नाही. आपण तात्पुरती ऍडजस्टमेंट काही करू शकतो, काही तात्पुरता उपाय करू शकतो. जसं आता गरम झालं आणि पंखा लावला, तर तात्पुरती हे आहे. पण समजा नसेलच तर तशी परिस्थिती, तर त्याला काही करू शकत नाही. पण एक करू शकतो,
आपल्याला होणारा त्रास आपण सतीनं, सती संप्रजन्यानं त्याच्याशी आपण जोडले गेलो, त्रासाचं भान आलं की त्रास कमी होतो. हे नैसर्गिक नैसर्गिक औषध आहे, नैसर्गिक उपचार आहे. म्हणजे खरं सती हे उपचार आहे. सती भान जागृती हा आपल्या त्रासावरचा, यातनांवरचा, दुःखावरचा, टेन्शनवरचा उपाय आहे, उपचार आहे. आणि तो नैसर्गिक आहे. त्याला काही बाकी काही करायची गरज नाही. तिथं ओढाताण चालत नाही, तिथे इच्छाशक्ती चालत नाही, दुसरीकडे ध्यान देऊन पण चालत नाही. जिथं जे आहे तिथं ते पहा. आणि हे जे चाललेलं आहे हे परत गतिशील आहे, म्हणजे स्थिर नाही, वेगवान आहे. ते वेग आहे, त्याच्यामध्ये मनामध्ये वेग आहे, चित्तामध्ये वेग आहे, जाणीवांमध्ये वेग आहेत, शरीरामध्ये हालचाली चालतात त्याच्यामध्ये वेग आहे, श्वासामध्ये वेग आहे, गती आहे. आणि सती ही या गतीची सती आहे. म्हणजे आनापान सती ही परत काल एक मी व्हिडिओ टाकला छोटासा, मला याच्यावर युट्यूबवर मिळाला तो. श्वासासाठी श्वासपटलाची जी हालचाल चालते आणि छातीची, तर ते कसं असतं तेवढं फक्त लक्षात घेण्यासाठी टाकलाय तो. आणि तो ऍक्च्युअल ते ते काय फोटो नाही किंवा काय, त्याने टेक्निकली ते तसं बनवलेलं आहे. पण ते चांगलं आहे ते लक्षात घेण्यासाठी. आनापान कसं चालतं तो छातीच्या पिंजऱ्याच्या खाली जो असा याचा भाग असतो श्वासपटलाचा, तर त्याच्यामुळे ते हे चालतं, आनापान चालतं. तो पडदा खाली आला की छातीमध्ये पोकळी निर्माण होते, म्हणून हवा भरली जाते. तो पडदा परत पूर्ववत झाला, हवा बाहेर सोडली जाते. आता हे जे याचं श्वासपटल डायफ्राम, त्याचं जो काही आकुंचन प्रसरण आहे त्याचं नियंत्रण मेंदूमध्ये आहे. आणि ते ते काम शरीराच्या गरजेनुसार चालतं. म्हणजे खूप श्वासाची गरज असेल, प्राणवायूची गरज असेल, धाप लागलेली आहे, तर मग तो पडदा जो आहे तो जास्त वेगानं वर खाली होतो. आणि म्हणून आपल्याला धाप लागते, कारण शरीराला वायूची, म्हणजे विशेषतः प्राणवायूची, म्हणजे रक्तशुद्धीची जास्त आवश्यकता असते. आणि म्हणून ती धाप वाढते, आनापान जोरात होतं. ते जसं असेल तसं तो आनापान सतीचा विषय आहे. त्यामुळे आनापान सती अशी करा न तशी करा, आणि असा घ्या श्वास न तसा घ्या, हे आपण इच्छाशक्तीच्या बळावर ध्यान करतो. आणि सतीचा विषय ध्यानाचा नाही. ध्यान आपण करू शकतो, कारण ते मनाचं ते कार्य त्याला, त्याच्यात त्याला काही वाटलं किंवा त्याला काही कमांड मिळाली, त्याला काही सूचना मिळाल्या, इन्स्ट्रक्शन मिळाल्या, असं करा, तर मग ते तसं करू शकतो. पण शरीराची गरज तशी नसते. शरीराची गरज, शरीर स्थिती कशी आहे, आत्ताची पोझिशन, एखाद्याला धाप लागला आणि तुम्ही त्याला म्हणणार शांतपणे श्वास घ्या, शांतपणे सोडा, हे कसं शक्य आहे? त्याला धाप लागली किंवा एखाद्याला दमा आहे आणि तुम्ही मग त्याला अशी सूचना द्याल, किंवा त्याने स्वतः पण नाही नाही, मला जरी दमा असला आणि जरी धाप लागलेली असली, मी शांतपणे घेईल आणि शांतपणे सोडील श्वास, ते त्याला तसा श्वास मिळणारच नाही. कारण तशी परिस्थितीच नाही, तशी शरीर स्थिती नाही. त्यामुळे आपल्या इच्छा काही असोत, त्याच्यानुसार आपण
काही वेळ कृती करू शकतो, म्हणजे श्वास रोखून धरू शकतो आपण, परंतु त्याला कायमचा रोखून नाही धरू शकत, आत किंवा बाहेर. तर हे सतीचं काम नाही. किंवा सती जरी आता आपल्यात इच्छाशक्ती निर्माण झाली नाही, मी श्वास रोखणार, पण याची जर सती असेल, याचं जर भान असेल, तर आपल्याला लगेच लक्षात येणार की हा ठीक आहे, मी इच्छाशक्तीच्या बळावर रोखून धरू शकतो, पण फार काळ नाही, कारण श्वास माझ्या हातात नाही. शरीराची, जीवनाची जी गरज आहे आत्ताची, अनापानची, त्या गरजेनुसारच तो चालणार आहे. आणि त्याच्यात उतरणं, त्याचा सतीनं, जागृतीनं अनुभव घेणं, बोध. म्हणजे बघा, तिथं सुद्धा बुद्धत्व ही काय अशी फार वेगळी गोष्ट नाही. बुद्ध, बोध, बोधी, जाणीवांची सती, भान, जागृती हा करंट विषय आहे. म्हणजे वर्तमानातला विषय आहे, जो गतिशील आहे. आन अपान एकच गोष्ट नाही, किंवा काया एकच गोष्ट नाही, कायातल्या हालचाली एकच स्थिर गोष्ट नाही. त्या मुवमेंट्स आहेत, त्या हालचाली आहेत. आणि त्याच्यात आत्ता वर्तमानात जी असेल तो सतीचा विषय आहे. वेदना, जी वेदना असेल, सुखवेदना असेल, दुःख वेदना असेल, किंवा सुख दुःख रहित वेदना असेल, तर तो आत्ताचा सतीचा विषय. म्हणजे सती पण स्थिर नाही, सती पण गतीबरोबर सती आहे. या म्हणजे अनित्यतेची सती, म्हणजे खरं म्हणजे ही आहे. अनित्यता म्हणजे जे बदलत राहतंय सारखं, का स्थिर काहीच नाही. अणुरेणू पण स्थिर नाही. जगातला एकही पॉइंट स्थिर नाही, एकही अणू स्थिर नाही, एकही घटना स्थिर नाही. आता आपल्याला स्थिर स्थिर ज्या गोष्टी वाचतात, समजा आता ही भिंत आहे, किंवा हे फोटो आहेत, किंवा ही प्लास्टिकची फुलं आहेत, किंवा काही काही घ्या, हे दिसताना स्थिर दिसते आपल्याला. परंतु हे काही वर्ष असंच जर असेल ना, तर आपल्या घराच्या भिंती पण वीक होतात. म्हणजे त्याचं लाईफ असतं, त्याचं पर्टिक्युलर लाईफ असतं. आपण म्हणतो ना, घर जुनं झालं की मग त्याला काहीतरी पडझड त्याची सुरू होते. आतमध्ये त्याच्यात काहीतरी चाललेलं आहे, कारण ते स्थिर नाही, दिसताना स्थिर दिसतंय. परंतु ह्या पृथ्वीवरच ज्या पृथ्वीची जी कंपनं चाललेली आहे, मुळात ही पृथ्वी फिरते. ही पृथ्वी जी आहे, आपल्या सकट आपण फिरतोय, पण आपल्याला फिरणं जाणवत नाही. आता सूर्य उगवला आहे, म्हणजे सूर्य तिकडून, आता मी पूर्वेकडे तोंड करून बसलेलो आहे, तर सूर्य वर आला, आपल्याला सूर्य वर आल्यासारखा दिसतोय, पण ऍक्च्युली आपण खाली गेलोय. आपण पलीकडे चाललोय. या पृथ्वी गोल आहे, आणि पृथ्वी जी अशी फिरते, तर आपल्याला सूर्य असा आल्यासारखा वाटतो. ऍक्च्युली सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत नाही. पृथ्वी त्याच्या भोवती फिरत फिरत ती अं, स्वतःभोवती एक फेरी पूर्ण केली पृथ्वीनं, ज्याच्यामध्ये दिवस रात्र होतात. तो 24 तासाचा काळ असतो. आणि पृथ्वी ही संपूर्ण सूर्याभोवती जेव्हा पूर्ण ते स्वतःभोवती फिरत 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 जेव्हा ती पुन्हा पूर्व स्थितीत येते, ते 365 दिवसात एक, सर्वसाधारणपणे 364-65, जे आपण फेब्रुवारीतले जे 28 की 29 दिवस आहे, त्याच्यावर ते अवलंबून आहे. ते काय मेकॅनिकल घड्याळ आहे ते. पण ही पृथ्वी जी आहे, ही सूर्याभोवती स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरत फिरत परत परत ती पुरवत येते. त्याच्यामध्ये आपल्याला दिवस रात्र आणि ऋतू वगैरे ह्या गोष्टी, घडामोडी आपण अनुभवतो. याच्यामध्ये
आ, पुन्हा या पृथ्वीचा जो उपभाग चंद्र, तो पण स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी परत सूर्याभोवती. असं साधारण माझं भौगोलिक ज्ञान, आता इथे भूगोलाचे सर बसलेत, ते थोडस त्यांचे अनुभव सांगतील किंवा त्यांचं ज्ञान सांगतील. मुख्य मुद्दा असा आहे की आपण गतीमध्ये आहोत. आपलं हम्म. सगळं, आपलं शरीर मन ह्या पृथ्वी बरोबर, कारण आपण पृथ्वीचाच भाग आहोत. हम्म. आपण जे सांगतो सर ते बरोबर आहे. हा, एक तर तुम्ही शेवटी बोला सर, थोडस मी हम्म. हो हो सर. तुम्हाला वेळ देतो मी. तर आपलं आपलं जे जे शरीर आहे किंवा आपलं जे जीवन आहे, हे हे सूर्य पृथ्वी यांच्याशीच कनेक्टेड आहे. म्हणून पृथ्वी आप तेज वायू. पृथ्वी म्हणजे आपण जे जमिनीतलं खातो पितो ते. पाणी म्हणजे जे आपण जमिनीतलं किंवा पाऊस, जे काय आपल्याला पाणी मिळतं ते. उष्णता ही सूर्यापासून मिळते ती. आणि वायू जो निसर्गातला आहे तो, जो आनापान मध्ये चाललाय तो, त्याच्यातून जी आतली कार्य जगण्यासाठी ज्या काही घडामोडी चालल्या त्या, रक्तशुद्धीच्या, आणि पाणी, अन्न आपण जे घेतो ते, त्याला पचवणारी हे ही चैतन्याची क्रिया, चेतना, चित्त जे म्हणतो आपण, मन चित्त जिवंतपणा, कॉन्शियसनेस, हे जे आहे ते त्याच्यामध्ये क्रिया घडून आणतात. त्याला उष्णतेची, इंधनाची गरज असते. ते इंधन आणि त्याच्यातून निर्माण होणारी उष्णता म्हणजे आपला ताप, टेम्परेचर, हे सगळं, हा सगळा निसर्गाचा भाग आहे. मुख्य मुद्दा असा आहे की हे सगळं गतिशील आहे आणि या गतीचा बोध अभ्यासानं, कायेत उतरून, काया वेदना चित्त मनोधम्म, मग त्याच्यात हे सगळंच आलं. इंद्रिय आलं, डोळे कान नाक जीभ त्वचा, आपलं बोलणं आलं, आपलं वागणं आलं, आपल्या हालचाली आल्या, वर्तमानामध्ये जे आहेत ते सगळंच. होऊन गेलेल्या हालचाली नाही, आत्ताच्या चालू हालचाली. होऊन गेलेल्या गोष्टींचा परिणाम आत्ता असू शकतो, परंतु तो होऊन गेलेल्या गोष्टी नाहीत, त्याचा परिणाम आहे. कर्म विपाक. विपाक जो आहे परिणाम, तो परिणाम आपल्याला वर्तमानात जाणवतो आणि सती हा त्या वर्तमानातला विषय आहे, काही असो. तर हे खूप गुंतागुंतीचं जरी वाटत असलं तरी, हे जर आपल्याला जमायला लागलं तर मग जो काही थकवा, त्रास, टेन्शन, प्रेशर, हे नॅचरली कमी होतो. हा आपला विषय आहे. सतीचा काय चांगला परिणाम होतो, म्हणजे सतीचा परिणाम जो आहे, जागृतीचा परिणाम, हा परिपूर्ण दुःखमुक्ती आहे. जीवन कसंही असो, किती दुःखानं भरलेलं असो, शेवटी सगळ्यात मोठं दुःख माणसाला, तर ते त्याच्या त्याच्या याच्यावर अवलंबून आहे. त्याचा आजार मोठा आहे का त्याचा मृत्यू मोठा आहे. तर त्याचा आजार किंवा त्याचा आत्ताचा समजा तात्पुरता त्रास, जसा आता प्रवासाचा त्रास तात्पुरता त्रास आहे, रिकवर होईल, ती एनर्जी, शक्ती पुन्हा निर्माण होईल, तो तेवढा त्रास नाही. पण खूप मोठा आजाराचा त्रास आहे किंवा एकदम मृत्यूचा त्रास आहे, तो मृत्यूचा त्रास नसतो, तो मानसिक त्रास आहे की आता हे आपलं जाणार. तर ते त्रास घेऊन काही फायदा नसतो, हे जाणारच आहे. त्याला काही, आपण निसर्गाचा भाग आहोत, ते त्याप्रमाणे घडणार आणि ते समजदारीनं स्वीकारलं पाहिजे. अंडरस्टँडिंग, सम्यक दृष्टी, ती गोष्ट समजदारीने स्वीकारली पाहिजे. आणि ती समजदारी येण्यासाठी आपल्याला भान पाहिजे, सती पाहिजे, जागृती पाहिजे. तिचं स्वरूप जितकं
व्यापक आणि मोठं आणि अंतर्बाह्य, उंबऱ्याच्या आतलं पण आणि उंबऱ्याच्या बाहेरचं पण, जीवनाच्या मर्यादेच्या आतलं पण आणि बाहेरचं पण. जसं आता आपण अं, पृथ्वी आणि सूर्य आणि चंद्र आणि त्यांचं फिरणं, हे भौगोलिक जी आपण आपल्या मोजक्या ज्ञानाच्या आधारे जी भौगोलिक बडबड केली, भूगोलाला धरून जी मानसिक बडबड केली एक थोडीशी, कारण ते प्रत्यक्ष ज्ञान नाही. आपल्याला काय आपल्याला सूर्यच दिसतोय वर येताना आणि मावळताना, सूर्योदय आणि सूर्यास्त हेच दिसतंय आपल्याला. आपण फिरतोय हे कुठं दिसतंय? आपण तर काय आता बसलो, असं जर बसलो आपण 2-4 तास, तर बसल्यासारखंच वाटेल जागेवर. पण आपल्याला काय माहिती की आपण फिरतोय, पण ते आपल्याला का जाणवत नाही? त्याचं एक कारण म्हणजे पृथ्वीनं आपल्याला धरून ठेवलेलं आहे गुरुत्वाकर्षणानं. आणि म्हणून आपल्याला आपल्या बदललेल्या पोझिशन्स, बदललेल्या अवस्था, पृथ्वीच्या फिरण्याबरोबर आपलं फिरणं, किंवा आपलं 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 जसं आपण बसल्या बसल्या आपण असे असू पण शकतो, किंवा आडवे पण झालेलो असू. तसं खरं पाहिलं त्या दृष्टीने विचार केला, पण तसं ते जाणवत नाही काय. पण आपण ते पृथ्वीला गुरुत्वाकर्षणानं आपण असे हे आहोत, अटॅच आहोत, की त्या हालचाली आपल्याला जाणवत नाही का? त्याला काही उत्तर नाही. म्हणजे मला तरी काय उत्तर असं सापडलं नाही, किंवा काय आता त्याचं विश्लेषण ग्रंथात काय केलंय किंवा कुठं काय मला माहिती नाही. जेव्हा येईल अनुभवाला तेव्हा येईल. पण सध्या तरी फिरणं, आपलं फिरणं. आता काल सकाळी मी मनमाडला निघालो, संध्याकाळी मी आलो. आता मी उत्तर दक्षिण प्रवास केला, असा प्रवास केला. हे पूर्व इकडे पश्चिम आहे, इकडं असा प्रवास केला मी. आणि तेव्हा इकडून सूर्योदय पण झाला होता आणि इकडे सूर्यास्त पण झाला होता. इकडून सूर्योदय आणि सूर्यास्त झाला, आणि गाडी अशी अशी गेली अशी आली. पण त्यावेळेला फक्त गाडीच जाणवली, प्रवासच जाणवला, आदळापटच जाणवली, बाकीचं काहीच नाही जाणवलं. पण काहीतरी आहे नक्की. म्हणून हालचाल, अनित्यता जी आहे ती अशा गोष्टींमध्ये याचा परिणाम म्हणून याचा परिणाम म्हणून आपल्याला अं, त्याची सती असेल तर जाणवल ते. पण आपलं जे स्वतःबद्दलचं भान आहे, हे काही क्षणांचंच असतं. प्रयत्न करूनही आपलं सगळं उंबऱ्याच्या आतून बाहेर पळापळ चाललेली असते, आणि उंबऱ्याच्या बाहेरच जास्त असतो आपण. आपलं मन बाहेर खाली जास्त असतं. बाहेर, इथं सुद्धा, घरात तर असतंच, पण इथं सुद्धा उंबऱ्याच्या आत कमी असतं, उंबऱ्याच्या बाहेर जास्त. हे पाहिजे, ते पाहिजे, इकडे जायचं आणि तिकडे जायचं, आणि हे करायचं आणि ते करायचं, आणि नुसती पळापळ. काही गोष्टी गरज म्हणून आपण पळतो, आणि काही गोष्टी परिस्थिती आपल्याला पळवते, आणि काही गोष्टी मन आपल्याला पळवतं, चित्त पळवतं. एकूणात कधीच आपल्याला स्थिरता येत नाही जीवनामध्ये, आणि मग त्याच्यातून आपल्याला एक प्रकारे काय म्हणतात, कधीच मनासारखं आपल्याला, मनासारखी शांतता, स्थिरता, मानसिक विश्रांती आपल्याला फार कमी मिळते. सतीचा अभ्यास केला तर मानसिक विश्रांती आपल्याला कायमस्वरूपी मिळू शकते, अगदी मरेपर्यंत.
बुद्धांचं जे त्यांचा जो शेवटचा काळ होता, तो शेवटच्या काळाबद्दल ते सांगतात की म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी साधा जाण्याच्या आधी तर ते सतत त्यांच्या अनुभवावर ते सतत बोलत असतील. बाबासाहेब पण बोलायचे. पत्र त्यांचे जे पत्र आहेत तर ते पत्र म्हणजे त्यांची पोझिशनच सांगायचे ते. काल एक पत्र मी आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे. त्या बाईने एक पत्र वाचून दाखवलं. रमाबाईंना लिहिलेलं पत्र बाबासाहेबांनी. त्याचं हिंदी रूपांतर आपल्या ग्रुपमध्ये टाकलं. त्या बाईने छान ते वाचून दाखवलं आणि तर त्यांनी त्या त्यावेळची परिस्थिती सांगितली. ती त्यांची ते त्यांचं परिस्थितीचं भान आहे. रमाबाईंना लिहिलेल्या पत्रात लंडनहून पत्र लिहिलंय. हम्म. कुठे आहे का? त्यांचा त्रास आहे तो. त्यांचा त्रास त्यांनी लिहिलेला आहे. पण सहन करतायत. ऐका तुम्ही ते. तर ही सती सहनशीलता जी आहे ती माणसाला विचलित करत नाही. सती जागृती भान माणसाला विचलित करत नाही, कुठे असा. 9ला गाडी आहे बरं का. बर. सती जागृती सहनशीलता माणसाला जिथे असू तिथं. आता बाबासाहेब लंडनहून लिहितात आणि लंडन मधला त्रास ते सांगतात आणि सगळा भूतकाळ त्यांचा ते लिहितात. रमाबाईंना सांगतात. यशवंतराव तर ते त्यांचं परिस्थितीचं भान आहे, सती आहे. बुद्ध 80व्या वर्षी म्हणतात माझं शरीर मोडकळीस आलेल्या बैलगाडी सारखं झालेलं आहे. मोडकळीस आलेली बैलगाडी आता आपण ज्यांनी पाहिले असेल तर ती अशी सगळी खळखळ खळखळ चालते, काहीच नीट नाही. किंवा मोडकळीस आलेला टांगा किंवा म्हातारं झालेलं घोडं किंवा तो टांगा चालवणारा माणूस, एकूण सगळंच खिळखिळ आहे. त्याचं शरीर ते म्हणतात खिळखिळी म्हणजे मोडकळीस आलेल्या गाडीसारखं, बैलगाडीसारखं झालेलं आहे. पण माझ्या मनातला उत्साह अजून तसाच आहे. तर हे बुद्धाच्या जागृतीचं हे जागृतीचा हा तो परिणाम आहे. जागृती जीवनाच्या त्रासाला कंटाळत नाही. ती खंती सहन सहन करते, मरेपर्यंत सहन करते. अशा जागृतीला, अशा बुद्धाला शरण जाणं हेच खरं शरणस्थान आहे. म्हणजे आपण आपल्यातल्या जागृतीला आपल्याला शरण जावं लागतं, सतीला शरण जावं लागतं आणि आपल्यातले धम्म पाहावे लागतात. ते अनुभव बुद्धांनी शब्दरूपाने मांडलेले आहेत. म्हणून आपण त्या शब्दांच्या आधारे आपण अभ्यास करतोय, परंतु खरं काम हे आपल्यामध्ये आहे, स्वतःमध्ये आहे. आणि त्याचा अनुभव घेत घेतच ते खरंच शरणस्थान आहे का, खरंच तणावमुक्ती मिळते का, यातनामुक्ती मिळते का, हे पाहणं, अनुभवणं ज्याचं त्याचं काम आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण बुद्ध धम्म संघ हा जो भाग आहे तो संघ हा असा व्यावहारिक मुद्दा आहे की अशा मार्गावर असणारे लोक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा याच गोष्टी करतील. एकमेकांना त्रासातून मुक्त करण्याचाच प्रयत्न करतील. त्रास देण्याचा प्रयत्न नाही करणार, पानाती पात नाही करणार.
एकमेकांना मुक्त करायचं म्हटल्यानंतर, मदत करायची म्हटल्यानंतर, एकमेकांना आधार द्यायचं म्हटल्यानंतर तिथं पाणातिपात करू शकत नाही माणूस. इम्पॉसिबल आहे. आपापच शिलाचरण सुरुवात होते. अतिनदाना करू शकत नाही. कारण इतरांचं आहे ते आपलं आहे, आपलं आहे ते इतरांचं आहे. त्यामुळे मालकीचा प्रश्न नसतो. बुद्ध कशाचे मालक नव्हते आणि बाबासाहेब पण कोणत्या प्रॉपर्टीचे मालक नव्हते राहिले शेवटपर्यंत. त्यांच्या नावावर सातबारा होता की नाही माहिती नाही, असेलच जुना पाना एखादा, परंतु अनेक सातबारे त्यांना तयार करता आले असते. त्यांचे आपण करतो ना, नाही का? आपण जमीन जुमला, प्रॉपर्ट्या, सातबारे, प्रॉपर्टी कार्ड, आपल्या नोंदी ज्या असतात कॉर्पोरेशनकडे, सरकारकडे, त्याच्यावरून आपण आपल्या नावावर काय काय, पर्सनल नावावर काय काय ठेवलेलं आहे ते दिसतं. बाबासाहेबांच्या नावावर काही नव्हतं. ते त्यांनी सगळं संस्था त्यांच्या समाजाच्या नावावर होतं. एक राजगृह होतं मला वाटतं, तेही त्यांनी पुस्तकासाठी बांधलं होतं. बाकी त्यांचं असेल कुठं काही त्यांची गरज म्हणून ठेवलेलं त्यांनी. बुद्धांचं तर काहीच नव्हतं. ते पूर्ण मुक्त होते. ते जिथं जातील ती जमीन त्यांची, जिथं थांबतेल ती जमीन, ती जागा त्यांची. ती जागा सोडून दिली का ती त्यांची नाही. मृत्यूच्या वेळेला 2 शाल वृक्षाच्या मध्ये वैशाखी पौर्णिमेला तेवढी जागा होती. ती फक्त लोकांना फक्त माहिती म्हणून, आता ते कोणते शाल वृक्ष होते आणि ती जागा कोणती हे नाही माहिती आपल्याला कुशीनारामध्ये. पण ते 2 शाल वृक्षाच्या मध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं म्हणतात. अगदी ठरवून जणू काही आधीच कळालं त्यांना, कारण ते स्वतःशी संपर्क आहे तो. आणि ते असं म्हणतात 3 महिने आधीच काही त्यांनी ते सांगितलं होतं की मी जाणार आहे आता. म्हणजे एवढा संपर्क स्वतःशी की आता हे शरीर कुठपर्यंत टिकेल हे क्लिअर त्यांना त्यावेळेला समजलं होतं. असो, म्हणजे हे बुद्ध शरणं किती मोठी गोष्ट आहे, धम्म शरणं किती मोठी गोष्ट आहे. आणि ज्या संघ शरणाचं आपण म्हणतो की आपण आपली पर्सनल प्रॉपर्टीच नाही, आपलं पर्सनल आत्म, मी माझं म्हणा असं जर ते काही भ्रम आहे. तो भ्रम जेव्हा जातो तेव्हा मग ती धारणाच नाही, ती कशाचं ध्यानच नाही, पकडत नाही, आसक्तीच नाही, लोभ नाही, द्वेष नाही, काहीच नाही. हे सगळ्यातून जेव्हा ते चित्त मुक्त तेव्हा ती दुःखमुक्ती आहे. दुःखमुक्तीमध्ये काही धरणं नाही, पकडणं नाही, काही नाही. तर किती मोठा आणि कधी कधी काल्पनिक वाटतो हा अनुभव. काल्पनिक नाही हे नक्कीच. हे काही गोष्टी अनुभवातून पण आपल्याला लक्षात येणं शक्य आहे. 100 आणि शक्यच नाही, ते साध्य होऊ शकतं, याची खात्री असते. संघामध्ये खरं म्हणजे, संघ म्हणजे भिक्खू संघ नाही. संघ म्हणजे ह्या बुद्धाच्या आणि धम्माच्या म्हणजे जागृतीच्या मार्गावर चालणारे लोक. आणि ही जागृती उंबऱ्याच्या आतली आणि बाहेरची, म्हणजे स्वतःची आणि जगाची सगळीच असते. आणि याच्यात ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, कार्यकारण भाव, प्रतीचे समुत्पाद, हे सगळं म्हणजे धम्म आहे. या मार्गावर जे असतात ते संघ आहे. त्याचा कपड्याशी काही संबंध नाही. भिक्षू असो किंवा पांढऱ्या कपड्यातला असो, नाहीतर निळ्या कपड्यातला असो, नाहीतर कोणता तो, आता शिवराचे पण अनेक रंग आहेत, कोणत्या प्रांतातला असो,
देशातला असो नाही तर बाहेरचा असो, काळा असो नाही तर गोरा असो, संघाला त्याचा काही फरक पडत नाही. संघ भावनेमध्ये माणूस माणूस हा केंद्रबिंदू आहे. कपड्याच्या आतला माणूस, बाहेरचा पेहराव नाही, बाहेरची कोणतीच गोष्ट नाही. तर तो माणूस ह्या मार्गावर असेल तर तो संघाचा सदस्य, असं आता एक आपल्याला व्याख्या ठरवली पाहिजे. आणि पुन्हा काही गोष्टी परिस्थिती सापेक्ष ज्या असतात त्या आपल्याला मान्य कराव्या लागतात. उदाहरणार्थ आपण आता त्रिकोणाचा मुद्दा म्हणतो, तर आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण दुःखमुक्तीचा विषय आहे. आणि बुद्धांनी एकूणच जगण्यातलं दुःख लक्षात आणून दिलं, बाबासाहेबांनी परिस्थिती आणि सामाजिक दुःख लक्षात आणून दिलं. ते आपल्या जीवनाचा भाग आहे. पण ज्या जातीत जन्माला आलो, ज्या परिस्थितीत जन्माला आलो, ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, ज्या गावात जन्माला आलो, ज्या शहरात जन्माला आलो, जे आपले नातेवाईक आहेत, जे आपल्याला शिकवणी मिळालेल्या आहेत, चांगल्या वाईट, आपल्या घरात असो नाही तर बाहेर असो, त्यानुसार आपलं उंबऱ्याच्या आतलं काम चाललेलं असतं. पण त्या उंबऱ्याच्या आत ज्या गोष्टी बाहेरून येतात, ती परिस्थिती, आपलं शिक्षण, आपली संघटना, आपलं राजकारण, आपलं राष्ट्रकारण, आणि आता जागतिक परिस्थिती, हे फार पटकन परिणाम घडवून आणतायत सगळीकडे, सगळ्या जगावरच. जसं आता आपण मगाशी चर्चा केली की युद्धाची परिस्थिती आहे म्हणून ट्रॅफिक जाम नाही झाली काल, कारण माल पडून आहे बंदरांवर किंवा इतरत्र. यातायात कमी झालेले, यातायातीवर परिणाम झालेला आहे, म्हणजे माणसांवर परिणाम झाला आहे. याचा अर्थ जगातल्या घडामोडी आणि आपलं व्यक्तिगत जीवन या वेगळ्या नाहीत. उंबऱ्याच्या आतलं जीवन आणि उंबऱ्याच्या बाहेरचं जीवन हे इंटरकनेक्टेड आहे, एकमेकांशी जोडलेलं आहे. तर जे लोक संघ असतात, खरोखर संघाचा भाग आहेत म्हणून त्यांना संघ जाणीव आहे, म्हणजे धम्म जाणीव आहे, आणि ते स्वतःशी कनेक्टेड आहेत, बुद्धाच्या मार्गावर आहेत. त्यांना मग हे 4 आर्य सत्य अनुभवाला येतात. दुःख, दुःखाचं कारण, दुःख दुःख मुक्ती म्हणजे दुःख समुदय म्हणजे दुःखाचं कारण, आणि दुःख निरोध, निब्बाण, विमुक्ती, अरहत पद, आणि त्याचा मार्ग दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. त्याला अष्टांग मार्ग एक म्हटलेला आहे, पण फक्त अष्टांग मार्गच नव्हे, ती तसा आता ऐतिहासिक नोंद अशी झालेली आहे की बुद्धांनी अष्टांग मार्गाच्या द्वारे दुःखमुक्ती सांगितली. परंतु मला वाटतं ते तसं, ज्यांनी तसं म्हटलेलं आहे, मांडलेलं आहे, लिहिलेलं आहे, त्यांचं ते मत आहे. नाहीतर आपण अष्टांग मार्ग म्हटलं तर मग आता खिसा गौतमीला अष्टांग मार्ग सांगणार का बुद्ध, जे ऐकण्याच्याच मनस्थितीत नाही. पटाचाराच्या घरातले सगळीच माणसं गेले, त्याला अष्टांग मार्ग सांगणार का? जे विरोधक बुद्धांना थेट विरोध करत होते, त्यांना अष्टांग मार्ग सांगणार का? देवदत्ताला अष्टांग मार्ग सांगणार का, जो मारायला टपलेला आहे? अंगुलीमालाला अष्टांग मार्ग सांगणार का? एक सर्वसाधारण तत्व आहे, ते ते चुकीचं आहे असं नाही, पण तीच पहिली शिकवण, तोच दुःखमुक्तीचा मार्ग असं नाही म्हणतायत. ते एक सूत्र आहे, सूत्र अनेक आहेत. आता
आपण म्हणतो की आनापानसती सुत्त, त्याच्यात मध्ये असलेलं 4 सती पठाण, ते पण एक सुत्त आहे. तो एक मार्ग आहे मुक्तीचा, दुःख मुक्तीचा. त्यातलं जे तिसरी लेव्हल जी आहे, सतीची आपण 3 लेव्हल करतो. त्याच्यावर आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे खरं म्हणजे. पण आपल्याला कधी एकत्र येता येईल ते ह्यासाठी तर वाट पाहतो. मी पण वाट पाहतोय. की आपल्याला पद्धतशीर सती साधनेचे जे प्रॅक्टिकल अंग आहे ते आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. त्याच्या मी 3 लेव्हल मानतो. लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3. लेव्हल 1 मध्ये आपण या कायेशी कनेक्ट होतो श्वासाच्या आधारे, सर्वसाधारणपणे. श्वासाच्या आनापानच्या आधारे आपण कायेशी कनेक्ट होतो आणि कायेत उतरल्यानंतर मग पुढचा जो प्रवास सुरू होतो तो काया, वेदना, चित्त आणि मनोधम्माचा आहे, सतीपट्ठार. ती लेव्हल 2 आहे. पहिली लेव्हल पार केल्याशिवाय दुसरी लेव्हल सुरू सुरू होत नाही. पण त्या सेपरेट नाही करतायत. एकीतून दुसरीचा उगम आपोआप होतो. आणि लेव्हल 3 मध्ये जेव्हाही काया, वेदना, चित्त, मनोधम्मामध्ये आपली सती एकरूप होते, ॲब्झॉर्ब होते, शोषली जाते, तेव्हा तो दुःखमुक्तीचा तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू होतो. आणि तो सती, धम्म, विषय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी, उपेक्षा. वीर्य, सॉरी, सती म्हणजे सतीपठ्ठान. धम्मविषय म्हणजे सगळे धम्म पाहणे, जे आपण चर्चा करतोय. धम्मविषय, याच्यातून मिळणारी शक्ती. आपल्याला एक शक्ती मिळते, याच्यातून ऊर्जा मिळते, त्याला वीर्य म्हटलेलं आहे. एनर्जी मिळते. एनर्जी मिळते म्हणण्यापेक्षा गुंतलेली एनर्जी, ब्लॉक झालेली एनर्जी मोकळी होते. तर ती ऊर्जा मिळते. त्याच्यातून आपल्याला एक आनंद मिळतो. आनंद होतो. काही मुक्त झाल्यानंतर जसं एखाद्या बंधनातून सुटलेला मनुष्य, कैदेतून सुटलेला मनुष्य किंवा बांधून टाकलेलं जनावर मोकळं सोडल्यावर कसं ते उधळू शकतं. पण ते आता गुलामच झालेलं असेल तर ते उधळणार नाही. परंतु त्याला खरंच मोकळं व्हायचंय, तर तो जो मोकळा होतो, प्राणी असो नाही तर माणूस असतो, त्याला त्याची एनर्जी मोकळी होते, त्याला आनंद होतो. बंदिस्त अवस्थेतून तो बाहेर येतो. तो जो आनंद आहे त्याला प्रीती म्हटलेला आहे, अत्यानंद. आणि त्याच्यानंतर त्याचं एक मनाला एक स्थैर्य मिळतं, मन शांत होतं. आधी शरीर शांत होतं, शरीराला आनंद होतो, प्रीती, म्हणून त्याच्यामध्ये हालचाली असतात, ते चेहऱ्यावर दिसतात. त्याचं शरीर असं नाचतं किंवा काही दुसरं अशा हालचाली करतं का तो आनंद दिसतो, व्यक्त होतो. ती प्रीतीची अवस्था आहे. आणि आतमध्ये मनामध्ये प्रश्रब्धी असते, शांतता असते, स्थिरता असते. प्रश्रब्ध, शांतता, ट्रँक्विलिटी. आणि त्याच्यातून जो जीवनातला जो विस्कळीतपणा आहे, तो विस्कळीतपणा एकत्र होतो, म्हणजे मन एकाग्र होतं. ह्याच्यासाठी सगळी धडपड चाललेली असते लोकांची. पण ते कृत्रिमरित्या ध्यान करून त्याला समाधी असं म्हटलेलं आहे. त्या समाधीत येण्यासाठी कृत्रिम धडपड ही बहुधा ध्यानातून करण्याचा प्रयत्न असतो. परंतु ती नैसर्गिक समाधी सतीच्या माध्यमातून, त्याच्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून, ती समाधी म्हणजे ती चित्ताची, मनाची शांतता आणि एकाग्रता, समाधी, सम्यक समाधी ही सतीमुळे नॅचरली येते. आणि सगळं जे मिळतं ते प्रॅक्टिस करणारा तो त्याला प्रॉपर्टी सारखं धरून नाही ठेवत, आसक्त नाही त्याच्यात तो धरून. मला समजलं मी काहीतरी वेगळं आहे आणि ते दुसऱ्याला मिळणार नाही, तर त्याची आसक्ती असेल तर मग त्याचं सगळं काय म्हणतात, मुसळकेरात म्हणतात ना, सगळं ते ते अहम
अहंमध्ये मग ती सगळी मिळालेलं पण राहत नाही मग, कारण तो त्याला धरून ठेवायचा प्रयत्न करतो. ते सोडावं लागतं, त्याला उपेक्षा म्हणतात. तर ही लेवल 3 मध्ये हे टप्पे आहेत. आणि हे शिकवण्याची किंवा ही काही सांगण्याची गोष्ट नाही, हे अनुभवाला येणारी गोष्ट आहे. पण ही लेवल 3 मध्ये मोडते. अशा प्रकारे सतीचे 3 टप्पे आहेत. जे आपल्याला आनापानसती सुत्तामध्ये अं, सापडतात. पण त्याच्यात पण बऱ्याच गोष्टी त्या वाढलेल्या आहेत. त्याचा आपण एक 6 रूपानं अनुवाद केलेला आहे आणि ते पुस्तक आपल्याकडे पोहोचलेलं आहे काही लोकांकडे. त्यांच्याकडे नाही, त्यांनी ते मिळवायचं आहे. छोटंसं पुस्तक आहे. आनापानसती सुत्त दिसतंय, आनापानसती सुत्त. तर आज आपण एकच गाथा, ही पण थोडस असं अनुभवांना धरून आणि बाकीची चर्चा करून आपण 3 गाथापैकी पहिली गाथा आज आपण पाहिलेली आहे. उद्या बाकीचं आपण पाहूया. ओके. जय भीम सर्वांना. जय भीम, जय भीम. अनम्यूट करा. परत अनम्यूट करा. अं, आपल्या प्रबोधन या सत्रामध्ये भूगोल हा मला वाटते तुम्ही माझ्यापेक्षा अजून जास्त सांगितलेला दिसतोय. तुम्हाला भूगोल त्याचं विषय कारण होता म्हणून जेवढं माहिती होतं तेवढंच सांगितलं. हा, आणि यापेक्षा काही मी वेगळं सांगू शकत नाही. आणि थोडस आहे, थोडस म्हणजे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अर्थात हा. अं, हा जो विषय आहे सर, हा खगोलीय शास्त्राच्या संदर्भात आहे. हा. आणि ऍक्च्युअली हा म्हणजे एक छोटीशी ब्रँच आहे. भूगोल आहे म्हणजे त्याच्यात काही हे नाही, म्हणजे प्रायोगिक तत्वावर काहीच नाही त्याच्यामध्ये. थेरॉटिकल हा भागच या ठिकाणी या विषयामध्ये असतो. आहे, बरोबर आहे. आणि मला त्याच्यामुळे एक एक गोष्ट बोलतो, चालता चालता सांगतो सर, थोडस ऍड हा करतो तुमच्या याच्यामध्ये. मला जे भूगोलाचे शिक्षक होते ना, कांबळे सर, हा तर ते पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते हे हा 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 सांगताना ते टेबल जो असायचा ना, त्यांचा टेबल हा वर्गातला, त्या हा हा त्या टेबलाभोवती ते स्वतःभोवती घिरट्या मारत मारत ते त्या टेबलाभोवती फिरायचे. हम्म. आणि ते माझ्या डोक्यात, म्हणजे आता 8वी 9वीला असं ते हा शिकवलेलं आहे त्यांनी. तर हा पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता, तर ते हम्म. स्वतः भोवती फिरता फिरता टेबलाला गिरट्या मारायचे. तर ते माझ्या म्हणजे लगेच लक्षात आलं तेव्हा. आणि ते हा हा. त्या अध्यापनामध्ये ती गोष्ट फार महत्वाची आहे, हो. कारण मुलांना ते कळतच नाही लवकर. हा. हा. हम्म. हा. हा. म्हणजे सर्वसाधारण लोकांना पण ते थोडं असं म्हणजे कन्सेप्ट आहे त्याच्यात. हो. हो. तर आपण जे मुद्दा तुला हा. सांगितलेला आहे की हा. बुवा, गुरुत्वाकर्षण हाच एक मुख्य मुद्दा आहे त्याच्यात. कारण गुरुत्वाकर्षण नसतं तर आपलं अस्तित्व देखील नसतं. नाही. हं. म्हणजे हे जे पर्यावरण किंवा आपलं आपण जे अस्तित्व हे आपलं अस्तित्व नाहीच आहे. नाही सुरुवातीला त्यालाच बुद्धाने अनात्म म्हटलेलं आहे. हा. आणि बाकीच्या जग आपल्याला ज्या काय आपल्याला काही गोष्टी अशा माहित नाही की ते प्रायोगिक तत्वाच्या किंवा सायन्सच्या दृष्टीने जर विचार केला तर तिथपर्यंत आपण ते कारण ते काही मिळालंच नाही असं एकंदरीत दिसते. कारण गुरुत्वाकर्षणच हा मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा वाटतोय. हा. आणि बाकी काही नॅचरल प्रक्रिया आहे त्या होत असतील त्या हम्म. तर सतीच्या संदर्भात आपलं अस्तित्व काय चाललेलं आहे आपलं,
कारण हे आपलं उंबऱ्याच्या आतल्या गोष्टी म्हणतोय ना आपण. उंबरा जर लक्षात आला असेल, हा उंबऱ्याच्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टी, हा कन्सेप्ट, ही संकल्पना जर लक्षात आली असेल, तर हे आपण जे जास्त सध्या पाहतोय हे उंबऱ्याच्या आतलंच जास्त पाहतोय. बाहेरचं पण पाहतोय. जसं आता काल प्रवासाचं मी सांगितलं, हे आतलं आणि बाहेरचं दोन्ही पण. बरोबर. प्रवास आणि बाहेर काय घडतंय आणि माझ्यात काय घडतंय आणि त्याचा माझ्यावर काय परिणाम होतो, आणि हे सत्र आणि घ्यायचं. हा. जर आपण 15 तास काल एवढं आपण धावपळ केली हा. आणि आज मला वाटते आपली सुपर एक्सप्रेस काही अजूनही थांबण्याच्या अवस्थेमध्ये दिसत नाही. आणि ती. एक हा, हा, हा. म्हणजे आयसोलेटेड झाल्यासारखं वाटतं. म्हणजे आपलं जे प्रवचन आहे हे इतकं म्हणजे प्रबोधनात्मक आणि असं वाटतं की ते थांबवायलाच नको. अ, जाऊया पुढे, जाऊया जाऊया, चला, काय चला. काय होईल ते होईल. मी चहा घ्यायचं थांबलोय, म्हटलं हे मला पहिले हे पूर्ण करून द्यायचं, करून म्हणजे ऐकायचं मला. तर छान आजचं हे म्हणजे विश्लेषण जे आहे, सत्र जे आहे, खूपच छान झालेलं आहे. आणि माझा विषय जो आहे तो फार त्रोटक आहे, त्याच्यात फार अल्पच आहे. ठीक आहे. हा. तुम्ही आता. मी माझ्या पद्धतीत नेहमीच प्रयत्न केलेला आहे मुलांना किती त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल, ते त्याच्यामध्ये सामील होईल. तर म्हणजे अशा काही आकृत्या वगैरे त्याच्या माध्यमातून प्रॅक्टिकली काही वेळेला मी असे प्रयोग केलेले आहेत की मुलांना बाबा आपण हे कसं फिरतं आपण, म्हणजे हम्म. पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे 24 तास लागतात. आणि परिभ्रमण याचा अर्थ की ते 365 दिवस साधारणतः. ते तुम्ही जे त्याचं स्पष्टीकरण केलंय की बाबा फेब्रुवारी हा 28, कधी 29, तर त्याच्यामध्ये ते ॲव्हरेज त्यांनी काढलेलं आहे की 365 ठीक आहे. हं. तर एकंदरीत एवढंच माझं विषयाच्या संदर्भात एवढंच माझं स्पष्टीकरण आहे. गुड. छान. हे हे नाही, ह्या ह्या स्पष्टीकरणाला धरून आपण आपल्यात उतरून काय अनुभव येतो, हं, हं. हा आपला खरं म्हणजे सती साधनेचा विषय आहे, प्रॅक्टिसचा विषय आहे. कारण भान जागृती ही हे आहे. सतीच हे फार महत्वाचे. हा. हा सेंट्रल हां, पॉइंट आहे. हा हां, सेंट्रल हां. पॉइंट आहे. कारण ते ओके. ठीक आहे. धन्यवाद सर. हां, त्यात काय ओके.